हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं, फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. 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 थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुती घोर आराधना.
आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये निगडी या एरियातून सिस्टर आहेत. आपण त्यांची साक्ष ऐकूया. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देते. आता जसं आजचा संदेश आम्ही ऐकला पास्टरांचा कबुली, आणि जसं पास्टर शेवटची प्रार्थना करत होते त्यावेळेस देवाने खरंच महान कार्य केले. आंटींना त्रास होत होता आणि त्यांना देवबापाने स्पर्श केलाय, तर त्यांची साक्ष तेच सांगते. काल मला दिवसभर पूर्ण एक सगळं दुखत होता. हे सगळं म्हणजे असं तर 3 दिवस मला दुखत होतं सगळं, पण काल दिवसभर माझे पूर्ण असं लय दुखायचं. मी काय करू मला असं दिवसभर काल मी टेन्शनमध्येच होते. मग काल आज पास्टरचा संदेश ऐकल्यापासून मग सगळा संदेश ऐकला झाल्यानंतर ना माझे पूर्ण पास्टर प्रार्थना करताना म्हणजे पूर्ण बरं आरोग्य झालं, स्वीकारलं. आरोग्य स्वीकारलं म्हणून म्हणजे देवाने तुम्हाला पूर्ण मोकळं केलं. पूर्ण दुखत होते, पूर्ण म्हणजे लय म्हणजे असं लय दुखत होतं जास्त. काहीच करता येत नव्हतं ना तुम्हाला, काहीच करता येत हालचाल नव्हतं वगैरे. काहीच करता येत नव्हतं. पण देवाने स्पर्श केलं. कोणी केलं हे कार्य? प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आता आपण पाहिली हे सिस्टर सांगत आहे की त्यांच्या पूर्ण उजव्या बाजूला पूर्ण दुखत होतं, फार वेदना होत्या. पण त्या म्हणतात की ज्यावेळेस पास्टरांचं त्यांनी वचन ऐकलं ऑनलाईन युट्यूबद्वारे, त्या म्हणतात की त्या वचनातून नंतर शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी पूर्ण आरोग्य स्वीकारलं आणि प्रभू परमेश्वराने त्यांना ऑनलाईन देखील त्या ठिकाणी जाऊन परमेश्वर त्यांना स्पर्श केला. पास्टरच्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर दिलं आणि ती बहीण सांगते मी त्याच क्षणाला त्या ठिकाणी मोकळी झाली. खरोखर आपला परमेश्वर अद्भुत आहे, तो अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर. आपण सर्व गौरव प्रभूच्याच नावाला देऊयात माझ्या प्रियांनो. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही वचनाची वेळ आहे. आपले रेव्हरन्स पास्टर लिनदास आपण यांचं स्वागत करूयात आणि आपलं लक्ष सर्व देवाच्या वचनाकडे घालूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. परत एकदा मी तुम्हा सर्वांचं अतुल्य प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. Before moving the word, let we all just close our eyes and look to God and we all pray. देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण डोळे बंद करून देवाकडे पाहू. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace, O Master. परत एकदा प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर You येतो. are the Almighty God whom we serve, O Master. प्रभू तू सर्व शक्तिमान परमेश्वर ज्याची आम्ही सेवा करतो. Lord, your word says, O Master, in Joshua also, Father, Joshua said, me and my house will serve the Lord, O Master. आणि प्रभू तुझं वचन सांगतो, यहोशुआ म्हणतो परमेश्वर की मी व माझे घराणे तुझी सेवा Lord, करतो. what a wonderful, O Master, प्रभू किती अद्भुत to परमेश्वर. serve you, O Master. प्रभू तुझी सेवा But करतो. Lord, to serve, Lord, we all want to grow to know you more and more, O Master. पण प्रभू तुझी सेवा करण्यासाठी परमेश्वर आम्ही जास्तीत जास्त तुझ्यात वाढून तुला जाणून घेणं And we गरजेचं pray, आहे. O Master, आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, let the Holy Spirit help us that we may understand every word which is come from you, O Master. की जेणेकरून पवित्र आत्म्याने आम्हाला मदत करू दे, जे प्रत्येक वचन तुझ्याकडून येत आहे ते ग्रहण Help करण्यासाठी. us, O Lord. प्रभू आम्हाला मदत कर. Help us. Give us that ear of receiving, O Master. प्रभू ऐकणारे कान आणि स्वीकारणारे कान तू दे. Give us, O Master. दे प्रभूजी. That anointing we need, that we need to grow more and more in you, O Father. प्रभू तुझ्यामध्ये जास्तीत जास्त वाढण्यासाठी तो अभिषेक That आम्हाला our हवा. eyes may fixed on you, not on other things, O Master. जेणेकरून परमेश्वर आमची जी नजर आहे तुझ्यावरती लागेल, जे बाकीच्या गोष्टींकडे नाही. Always upon you, O Lord. सदैव तुझ्यावरच Because you are प्रभूजी. the God of all things, O Master, and we trust and we all walk in you, O कारण Master. प्रभू तू सर्वस्वाचा परमेश्वर, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तुझ्या मार्गावरती Help चालतो. us, O Lord. प्रभू आम्हाला मदत कर. Holy Spirit, help us right now. पवित्र आत्मा आत्ता मदत कर. Help us each and everyone as each and everyone want to receive this message, O Master. पवित्र आत्मा आता जे कोणी हे वचन ऐकून स्वीकारण्याचा प्रयत्न, त्या प्रत्येकाला तू मदत कर. Stir their hearts, O Lord. त्यांचं हृदय तू हलव. Let that inner man's spirit wake up, O Master. प्रभू त्यांचा आतील मनुष्याचा जो आत्मा आहे तो उठू दे. Let the Holy Spirit come upon them. त्यांच्यावरती पवित्र आत्मा येऊ दे. And Lord, receive the word, O Master. आणि प्रभू तुझा शब्द ग्रहण करू दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असू दे. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are getting blessed week after week as you are getting the messages through this YouTube channel.
तर मी विश्वास बाळगतो की जसं तुम्हाला प्रत्येक आठवड्यामागे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी युट्यूबद्वारे तुम्हाला संदेश मिळत आहे आणि तुम्ही आशीर्वाद होत Amen. आहे. And it's a great joy. Many testimonies and signs and wonders, miracles are coming, and really that means that you're hearing, and surely God is blessing you, and you're growing in the Word of God. आणि अनेक साक्षी आपल्याला ऐकायला मिळत आहे, त्याच्याद्वारे समजत आहे की तुम्ही ऐकत आहात देवाचा शब्द आणि खरोखर हा मोठा आनंद आहे. What is in our life, my dear people? आपल्या जीवनात काय आहे माझ्या प्रियांनो? If you can gain the whole world and lose the own soul, what is the use? जर आपण अख्खं जग कमावलं आणि जर आपला आत्मा जर गमावला तर काय उपयोग? It's better to take care of our soul, what the soul needs, and give that soul, my dear people. तर त्याच्यापेक्षा आपण उत्तम ती बाब म्हणजे आपल्या जीवाची जर आपण काळजी घेतली तर उत्तम राहील. Let this soul always seek the Lord, my dear people. आणि हा आपला जो जीव आहे तो नेहमी देवाचा शोध घेऊ दे. Let this life, yes, what God has given this life, let's say, yes, Lord, this life will be used for your glory, my dear people. आणि माझ्या प्रियानं जे हे जीवन जे परमेश्वराने दिलेलं आहे ते जीवनाचं पूर्णपणे परमेश्वराच्या गरजेसाठी See, as a वापरावं. disciple, I want to encourage you all, my dear people, as a leaders, we need to always focus our eyes upon the Lord, my dear people, and His works, what He want to do from our life. आणि माझ्या प्रियानं तुम्ही जसे लीडर आहात तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या जीवनातून परमेश्वर काय करून घेऊ इच्छितो. Amen. And when we have that passion and we are thirsty for that to do the work of God, I tell you, the Holy Spirit will guide us, and the Holy Spirit will encourage you to do His work, and He will take as He wants for His glory, my dear people. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रिय आपल्याला तो आवेश आहे त्याची सेवा करण्यासाठी तर पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो आणि तो आपल्याद्वारे त्याचं कार्य करून घेतो. Amen. If you don't have any passion, my dear people, if we are looking to your own things and own situations and own problem, my dear people, you will never serve the Lord any time in your life, my dear people. तर माझ्या प्रिय जर तुमच्यामध्ये आवेश नसेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या परिस्थितीकडेच पाहता तर तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. I've seen the people, my dear people, when the situation arises, they will leave that work or the precious work of the Lord and they will go into the worldly work, my dear people. That is not the work of God. God's work is any situation you stand and glorify Christ, to preach the word of God. That is the most important thing in our life, my dear people. कारण माझ्या प्रियाने मी पाहिले की ज्यावेळेस लोकांची परिस्थिती बदलते तर त्यावेळेस ते देवाच्या कार्यामध्ये माघारी जातात, पण तसं न करता तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अजून स्टँड घ्या, उभे राहा आणि देवाचा But गौरव I'll करा. share, my dear people, how I in my life, in all my situations, I have never was in the comfort zone. I always went out of the comfort zone and I went to the preach the people for the needs and for the prayer in the name of Jesus. आणि माझ्या प्रियाने मी माझ्या जीवनातून पण तुम्हाला सांगेन की जसं मी कधीही माझ्या जीवनामध्ये मी आरामदायी असं राहिलो नाही, कोणतीही परिस्थिती असो मी त्या आरामदायी जीवनातून बाहेर निघून मी देवाची सेवा Amen. करत And we होते. are the subject of also the same in the networking, my dear people, and it is very important how we in our life we network and we reach to the people. आणि म्हणून माझ्या प्रियात आपण जो संदेश पण आपण शिकत आहोत की नेटवर्किंग म्हणजे जे आपण पोहोचणे, आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू Amen. शकतो. That was in Isaiah 6 verse 8. That is the word we have taken for this message, my dear people. आणि आपण यशया 6:8 हे वचन घेतलं होतं या संदेशासाठी. Also, I heard the voice of the Lord saying, "Whom shall I send, and who will go for us?" Then He said, I send me." He says, "This is the word of the Lord." आणि देवाचा शब्द सांगतो तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. Amen. First of all, my dear people, I want to make it you clear, my dear. No man is perfect, but we all want to be. We have to put in practice to be perfect in the Lord, my dear people. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियानं, कोणीही त्या ठिकाणी उत्तम असं नसतं, पण त्यांना स्वतःला सरावामध्ये आणावं लागतं की उत्तम No man is बनण्यासाठी. perfect, my dear people. कोणताही मनुष्य चांगला Amen. किंवा But we उत्तम all नाहीये. have to move forward to become perfect in the Lord, my dear people, because Jesus has set an example, my dear people, that we can walk in His principle and we can make our life perfect, my dear people. माझ्या प्रियानं आपण सर्व उत्तम तर नाहीये, पण आपण सरावात आणून, कारण आपल्याला येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी कित्ता घालून दिलेला आहे, त्याचे तत्व जे आहे त्याच्यानुसार जर आपण चाललो तर आपण म्हणजे उत्तम बनण्याचा That's what प्रयत्न in करू. Isaiah 6:5, that's what He said before that 6:8. He said, "I am undone," He says, "because I am a man of unclean lips, and I dwell in the midst of the people unclean lips, for my eyes have seen the King of the Lord host." The word, my dear people. आणि म्हणून यशया 6:5 मध्ये त्या ठिकाणी सांगत आहे की तेव्हा मी म्हणालो, हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी Yes, पाहिले. yes, he confessed, my dear people. होय माझ्या प्रियानं तो कबूल I करत mean, आहे. he prayed to God, my dear people. त्याने देवाकडे प्रार्थना I mean, केली. what prayer he makes? This prayer makes a personal
plea to God, my dear people. त्याने काय प्रार्थना केली म्हणजे त्याची वैयक्तिक प्रार्थना होती. वैयक्तिक प्रार्थनेद्वारे तो परमेश्वराला Amen. खुश करत What होता. he said, काय that, म्हणाला? cleanse me, he says. काय म्हणाला की मला शुद्ध कर. Amen. Once you cleanse, he says, cleanse me that I may enter into your service. That is the most important. No man is perfect, but Lord, you cleanse me that I may again serve you more betterly. Instead of having all the guilt and all the sin in my life, I want to enter and serve you the best what I can do that you have done for my life, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण देखील अशा पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे की आपण जर आपल्यामध्ये काही दोष भावना असेल तर ती बाळगून न बसता आपण या पद्धतीने देवाला सांगू शकतो की कोणताही मनुष्य म्हणजे उत्तम तर नाहीये पण प्रभू तू मला बदल, तू मला शुद्ध कर, तुझ्या गौरवासाठी वापरू. Amen. And for that we need to come out of the comfort zone, my dear people, not being in the comfort and having the network. No, my dear people, we have to come out from the network, from the comfort zone and serve the Lord, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियाने याच्यासाठी आपल्याला आपल्या आरामदायी जीवनातून बाहेर यायचं, त्याच्यानंतर आपण लोकांपर्यंत पोहोचू Amen. शकतो. That's as per taken from the chapter Matthew chapter 8, where we can see how Jesus, in like having changed his always changing the areas, my dear people. आणि जसं आपण मत्ते 8व्या अध्यायामध्ये पाहत होतो की येशू कशा ठिकाणी त्या ठिकाण बदलत होता. Amen. He was every place he was changing. आणि येशू त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाण बदलत Amen. होता. That's why we have to read very carefully as a disciple or as a leader. We want to grow in the situations how I'll be benefiting for others and how will the people need me and I should go in the name of Jesus. आणि म्हणून शिष्य या नात्याने किंवा आपण लीडरशिप या नात्याने हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने जे ठिकाण बदललं पाहिजे किंवा आपण लोकांना एक फायदेशीर असू. Amen. That's what I already spoken the 3 points. I will not go into that 3 points. I'll go because I have to complete this message today itself. आणि जसं मी अगोदरच गेल्या शुक्रवारी मी 3 मुद्दे तर बोललेलंच आहे पण आता मी पुन्हा ते सांगणार नाही पुढचं. Amen. That was Matthew 8:1. We see he came down from the mountain of great multitude followed. That was the leper was cleansed, my dear people there. तर आपण मत्ते 8 अध्याय पहिलं वचन पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरनं खाली उतरला आणि जो कुष्ठरोगी होता त्याला तो बरं केला. Amen. When he came there after the prayer, what we could see, he says, what that leper said, if you're willing, you can make me clean. That means Jesus was there and the leper said, come on, Jesus, help me. And I'm willing. If you're willing, cleanse me, he said. That is we need to be aware of the word of God, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय जसं या ठिकाणी कुष्ठरोगाने पण परमेश्वर सांगितलं की प्रभू माझी तर इच्छा आहे पण जर तुझी इच्छा असेल तर प्रभू तू मला बरं कर, अशा पद्धतीने आपण Amen. वाचलं Why? पाहिजे. Because Jesus was there, my dear people. का? कारण येशू त्या ठिकाणी होता. Amen. He was not on his one place on the mountain, but he came in the midst of the people. येशू काही फक्त डोंगरावर एका ठिकाणी नव्हता पण येशू डोंगरावरनं खाली येऊन लोकांच्या मध्ये Amen. होता. From there he went to the Capernaum, my dear people. आणि त्याच्यानंतर मग येशू कफरनहूमात Amen. गेला Immediately changed changed the place, my dear people. आणि लगेचच मग त्या ठिकाणी ठिकाण बदलण्यात Amen. आलं. Went unto the Capernaum village, my dear people. नंतर लगेच येशूने मग जागा बदलली, कफरनहूमात Amen. गेला. What he saw the centurion, my dear people, he came to him pleading with him, my dear people. आणि त्या ठिकाणी येशूने काय पाहिलं की जो शताधिपती आहे तो येऊन त्याला म्हणजे त्याची विनवणी करत आहे. Amen. When he went in the Capernaum, we could see the centurion man came. See, when you go there, the people will come, my dear people. If you are not going there, how the people will come and attract, come and say, come on, please pray for me. Hallelujah. तर माझ्या प्रिय जसं येशू गेला मग त्या ठिकाणी लोकांचा समुदाय येतो, तशाच पद्धतीने जर आपण लोकांपर्यंत गेलोच नाही तर लोक आपल्याकडे कसे येतील आणि कसे आपण त्याची प्रार्थना करू. Amen. So there are many phone calls also comes from my pastor. Please come and pray for me, my dear people. And I go and visit, my dear people. जसे मला अनेक फोन येतात की पास्टर कृपया आमच्याकडे या तुम्ही प्रार्थनेसाठी आणि मी जातो त्यांना भेट देतो. Amen. And it's not like in a particular from a church leaders or anything, but I tell you out like many people who know me, they call me also, my dear people, and they say, Pastor, please can you come at home? And with only the phone, when I pray for them, they say, Pastor, please come at home and pray, and I go and pray, my dear people. असं नाही की फक्त आपल्या चर्चमध्ये सभासदच किंवा काही लिडरशिप मला बोलवतात पण बाहेरून देखील काही लोक मला बोलवतात, फोनवरती प्रार्थना करतो, ते पुन्हा सांगतात की पास्टर कृपया तुम्ही आमच्या घरी नक्कीच एकदा भेट द्या. I'm not just only sitting at home and they receive the call and I pray, but I say, they say, Pastor, will you come? I say, yes. The people call me, like last week, the people, they call me, Pastor, please come for the Thalegao because they need counseling and the prayer. I said, yes, I will come, surely I'll come and pray, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं मी फक्त घरात बसून फोनवरती प्रार्थना करतो आणि बसतो असं नाही, पण जसं गेल्या आठवड्यात मला तळेगावनं फोन आला,
ते म्हणाले आम्हाला सल्ला मसलत हवे, तर मी त्या ठिकाणी गेलो, त्यांना सल्ला That मसलत sister दिला. says in Dapodi, but she said the person is a Catholic, they believe and they need counseling because there are a lot of problem. They will come and take. And I said, yo, okay, I am there. You just tell me, I will come. And they are staying in Talegaon. And I said, I'll surely come. It's my work. I said to them, my dear people. आणि माझ्या प्रियानं ते कॅथलिक आहे, त्या अगोदर दापोडीत होते, पण आता जसं तळेगावला ते होते, तरी पण पास्टर म्हणाले की ठीक आहे, मी येतो, त्यांना सल्ला मसलत देतो, मी बोलतो. See, we have to give present ourselves. We should not be always in the comfort. We have to come out of the comfort and say, yes, we are there. Lord is with us. And Lord is with us. Nothing will harm, my dear people. We have to go out and move. And God will change everything in our life, my dear people. माझ्या प्रियानं आपण नेहमी स्वतःला सादर करण्यासाठी तयार असलं पाहिजे. आपलं आरामदायी जीवन सोडून आपण जायला पाहिजे. आपल्याला दुसरी कोणती इजा होणार नाही, कारण परमेश्वर आपल्या बाजूने. Amen. Then we go, then again, the 14th verse, my dear people, we see Jesus come to the Peter's wife's mother-in-law place, my dear people. आणि मग आपण त्या ठिकाणी पाहतो माझ्या प्रियानं की नंतर येशू मग पेत्राच्या घरात गेला, ज्या ठिकाणी त्याची सासू तापाने Amen. पडली Now होती. that he said he saw, Bible says when he came there, he saw his wife's mother lying sick. That means Jesus saw. See, wherever you go out, my dear people, as a disciple, you can see the people's condition, and you can start praying, my dear people. That's what we need to, as a disciple and leader. When you come out, you can see the situation, and you can pray over the people, my dear people. आणि Hallelujah. जसं येशू माझ्या प्रियाने या ठिकाणावरून दुसरीकडे गेला, तशाच पद्धतीने गेल्यानंतर येशूने पाहिले त्या ठिकाणी की त्याची सासू आजारी आहे, तापाने फणफणली आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण आपल्या जीवनातून बाहेर निघून लोकांपर्यंत पोहोचू, तेव्हाच आपल्याला दिसतं की लोकांची परिस्थिती काय, मग आपण प्रार्थना करू Yes, शकतो. many a times I've seen the leader. We all want to be in the comfort zone and do so. No, my dear people, Jesus left his comfort from the heavenly place, the place, my dear people, where he was seated at the right hand of the Father. He came in this midst, in this wicked world, the sinful world, and he delivered us. See how much sacrifice he has. We have to also come out of our comfort zone and serve what is the need of the people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं मी असे लिडरशिप पण पाहिलेले की जे फक्त त्यांच्या आरामदायी ठिकाणामध्येच राहतात. पण माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, त्याचा आरामदायी जे स्वर्ग आहे ते सुख त्याने सोडून पृथ्वीवरती आला, त्याने मरण सोसलं, ते सर्व आपल्यासाठी त्याने किती सारा त्याग केला, तर आपल्याला देखील थोडं त्याग करणं गरजेचं Amen. आहे. Now, my dear people, then he moves from there, the fourth place, my dear people. So in the one chapter, he moved to the fourth place, my dear people. Now, into the 23rd, then he got into the boat, and his disciples followed him. That means again he changed the locations, my dear people. आणि माझ्या प्रियानं एकाच अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक जागा बदलल्यात. आपण चौथं पाहणार आहोत की कुठे येशू गेला. मग ते 8वां अध्याय 23वं वचन आहे की मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. Amen. We could see that means he was also in the boat when he was changing the location, my dear people. आणि ज्यावेळेस येशू ठिकाणं बदलत होता, त्यावेळेस येशू देखील त्या नावेत On the होता. land and in the water also, my dear people. म्हणजे येशू पाण्यामध्ये पण होता, म्हणजे पाणीवरून जाताना, आणि जमिनीवरती सुद्धा होता. लँडवर पण लोकांकडे पोहोचला, पाणीवर चालताना पण when he was in the boat, he was like with the disciples, my dear people. म्हणजे येशू जमिनीवर असताना पण लोकांच्या समुदायामध्ये होता, आणि नावेत असताना पण येशू शिष्यांसमोर Because he होता. says he got into the boat and disciples followed him and they all followed him, my dear people. They followed him, my dear people, and they were crossing that, my dear people, that sea. आणि जसं बायबलचं स्पष्ट सांगते की येशू जसं तारवात चढला, तसे त्याच्या मागे सर्व शिष्य त्याच्या मागे आले. It's very important, my dear people. हे फार महत्वाचे माझ्या प्रियांनो. Amen. आमेन. Because when Jesus is with us, my dear people, we have to march forward. We know God, the Creator, the Holy Spirit is guiding us. We have to go as Jesus did, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं आपल्याला माहिती आहे की येशू आपल्या समवेत आहे, तर आपण येशूच्या मागे आपल्याला पुढे चालत जायचं आहे त्या ठिकाणी, कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे. Amen. Now here, then when you see how that Jesus was cool and asleep, my dear people, when he was on the going other side of my dear people. But see that there was storm and the wind came and all the disciples were terrified now. Oh, Jesus is just cool and sleeping, my dear people. Has you not worried about our lives, my dear people? आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी जसं मग ते समुद्रातून जात असताना वारा आला, वादळ आला, आणि येशू त्या ठिकाणी गाढ झोपलेला होता. सर्व शिष्य घाबरलेले होते. What the disciples said? मग शिष्य काय म्हणाले? Lord, save us. We are perishing. त्या ठिकाणी काय म्हणाले? प्रभूजी वाचवा, आमचा नाश होत आहे. See that? That means Jesus was in the boat also. याचा अर्थ येशू नावे सुद्धा होता. He in the boat, he had that power to save
See the disciples, my dear people. येशूमध्ये ते सामर्थ्य होतं की शिष्यांना So I'm not वाचवण्याचं. going very in the deep all things. I'm just making you to how we have to be aware. We have to be present every place where Jesus, like people need our prayers. People need the prayer of the Lord Jesus, and we can pray over them, my dear people. मी अगदी खोलवर जात नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा माझा काय तात्पर्य आहे की आपण नेहमी सादर असलो पाहिजे, लोकांसाठी आपण तत्पर असलो पाहिजे, तयार असलो Amen. पाहिजे. That's why Jesus says, "Why you have fearful, oh you little faith, my dear people." मग येशू काय म्हणाला, अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे. Amen. Then he rose, my dear people, and he rebuked the wind and the storm, my dear people. आणि मग येशू उठला आणि मग वारा व समुद्रास त्याने Amen. It धमकावले. was all calm, my dear people. आणि मग ते सगळं निवांत Amen. झालं. They all marveled what happened there, my dear people. मग सर्वांनी आश्चर्य केले की काय घडलं. Yes, wherever Jesus went, there was miracle, signs and wonder. Yes, when we go and reach to the people, when we go and present yourself, when we doing the God's work, surely there will be a great glorifying through your life, my dear people, to the Lord Jesus, my dear people. माझ्या प्रियाने येशू जिथे कुठे गेला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चिन्ह व चमत्कार घडत गेले. म्हणून आपण पण ज्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण येशूच्या नावाने गौरव देवाचा करण्यासाठी करतो, त्यावेळेस अनेक परमेश्वर आपल्या जीवनातून त्याचा गौरव करतो. I remember, my dear people, when I started my ministry, serving the Lord, I never was in my comfort zone. My situation was such a tremendous problems in my life, my dear people. But I never looked to my problems, but I always went through that problems, and I could reach to the people for their needs, because that is the God's given has that designation. Yes, you have to go and serve the Lord, serve the people. तर माझ्या प्रियाने ज्यावेळेस मी सेवेस सुरुवात केली होती त्यावेळेला माझी परिस्थिती फार भयंकर होती, पण तरी मी कधी माझ्या परिस्थितीकडे नाही पाहिलं, पण मी नेहमी लोकांपर्यंत कसं पोहोचेल, सेवा कशी करता येईल मी ते पाहत होते. Yes, and then take once, so for that time it was a cell meeting which I was working on, that organization, my dear people. The people were used to take just nearby, but the Lord said, "Come on, go and take far where the people need." Then I used to go really from the Dakpodi to, it was in the market yard, the last bus stop of the Rice Sony Park it was, and I used to go and take the meeting over there, my dear people. आणि माझ्या प्रियाने जसं अगोदरच्या मंडळ त्या ठिकाणी सेल मीटिंग्स होते, तर लोक फार जवळपास शोधायची सेल मीटिंग आणि तिकडे घ्यायचे, पण मी त्या ठिकाणी मग म्हणजे मी दापोडीतून त्या ठिकाणी मार्केट यार्डला सर्वात लास्ट बस स्टॉपच्या तिकडे जायचं मीटिंग I घेण्यासाठी. want to tell you, it was not easy to go there. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिथं जाण्यासाठी फार सोपं Because the नव्हतं. day when I used to go have that meeting, I have to really hunt for my petrol money, how I can go and reach, take that that cell meeting, my dear people. आणि ज्या दिवशी सोल मीटिंग असायची माझ्या प्रियाने सेल मीटिंग, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला पेट्रोलसाठी सुद्धा त्या ठिकाणी धडपड करावी लागायची. Amen. Because it was like working, but there was nothing in my hand, my dear people. Like the situation was so bad, but I have that zeal that I have to go and preach the gospel, my dear people. माझ्या प्रियानं काम तर करत होतं, पण हातामध्ये काही टिकत नव्हतं, पण तरीही माझा एकच आवेश होता की मला देवाची सेवा करायची. Amen. So like I used to go week after week and take that cell meeting, my dear people. आणि प्रत्येक आठवड्यामागून आठवड्या मी त्या ठिकाणी पोहोचायचो आणि सेल मीटिंग But घ्यायचो. gradually the circumstance was changed, my dear people, that when I was working in the organization, the workload was increasing. Then I took some of the where close by, I become like ACL over there and taking the 10 leaders under me and working for that organization, my dear आणि people. मग नंतर माझ्या प्रियानं जसं माझ्या त्या ठिकाणी कामाचा लोड वाढल्यानंतर ACL झालं, मग माझ्या हाताखाली 10 लोक आले, मग थोडासा बदल झाला. Amen. And then there also, my dear people, I used to gather the people. I used to bring all the 10 cell leaders and one place, and I used to pray for them and for the growth, for the meeting should be doubled and the leader should be doubled, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी पण मी सर्व जे 10 माझ्या हाताखाली सेल लीडर होते ते सर्वांना एकत्र करायचो. आम्ही सर्व मिळून प्रार्थना करायचो, त्यांना प्रोत्साहन करायचो की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मीटिंग्स दुप्पट होतील आम्ही हे And it पाहायचो. was not easy. Not all should come, my dear. Some by 3, some 4, some 5 people used to come. But what I used to do, that the remaining who was not coming, that next day I take one of the brother and I used to go to that all the soul leaders' house. Why you did not come? Why? What is your problem? They used to go. If your problem is there, we are praying and we used to encourage them. Another time they used to come for that meeting. We have to the place. Always I want they should come, but I should go and meet into their houses, into the home and concern about their
families and their personal lives and pray over them, my dear people. आणि माझ्या प्रियंजस आम्ही ती मीटिंग ठेवायचो 10 लोकांची. त्यावेळेस जरी सर्व 10चे 10 उपस्थित नसे, कधी 3 असायचे, कधी 4 असायचे. ती मीटिंग झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मग जे आलेले नव्हते त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना भेट द्यायचो, विचारायचो काय झालं, त्यांचं वैयक्तिक असो किंवा कोणत्याही गोष्टी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो. मग पुढच्या मीटिंगला ते सर्व उपस्थित राहायचे. Amen. So this is the way we have to work. We have to come out of the comfort zone and see that the work of the Lord increases, my dear people. म्हणजे माझ्या प्रियांना अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आरामदायी जीवनातून बाहेर यायचं आणि मग देवाचं कार्य वाढवलं. Then afterwards, like God gave me the one area in the Chinchwad area. There was nothing out of the scratch. Like within a month or few months, my dear people, like almost 50 leaders were raised, 50 meetings were raised in those time because there was such a little problem over there in that area, my dear people. आणि मग त्याच्यानंतर मला चिंचवड हा एरिया देण्यात आला ज्या ठिकाणी पूर्ण शून्य होतं, काहीच नव्हतं. त्या शून्यातून मी सुरुवात केली आणि एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी 50 असे लीडर मी उभे केले, कारण परिस्थिती अगोदर खराब होती. I tell you, my dear people, I was not in my situation to go and do because I know there was always pinch in my pockets and everything, but I never looked to my pinch. I always say, how can I reach to the people and pray and they all should come to the church, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, मी प्रत्येक ठिकाणी पोहोचेल असं शक्य नव्हतं माझ्यासाठी, कारण माझ्या पॉकेटला मला एक चिमटा बसेल अशी माझी परिस्थिती होती. पण तरीही माझं ध्येय, माझं लक्ष पूर्ण मीटिंग कडे असायचं की मी लोकांपर्यंत कसा पोहोचेल, लोकांना मी कशी मदत करेन. And God multiplied the meeting over there. आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी सर्व जे मीटिंग आहे ते देखील बहुगुणित केले. Then afterwards, what happened, my dear people? आणि मग It त्याच्यानंतर was काय growing. घडलं, ते वाढत गेले. Then they given the areas, my dear people. आणि मग मला अजून एरिया मिळाले. And I tell you, I'll not go all more detailedly. It was really, I was in a week that when I become a pastor, that divisional pastor, I used to really take care of really from like many places. And I used to go and reach to that every prayer house of that organization, my dear people. आणि मग त्या मंडळीमध्ये नंतर ज्यावेळेस मला पाळक ही पदवी मिळाली, त्याच्यानंतर डिव्हिजनल पास्टर मी होतो, तर त्यावेळेस मी प्रत्येक एरियामध्ये जायचो, जे प्रेयर हाऊस आहे त्यांना मी भेट द्यायचो. I was representing that organization. आणि मी त्या ठिकाणी स्वतःला सादर करत नव्हतो, पण त्या मंडळीला मी I सादर want करायचो. only one thing, that all the people should be in the church. आणि माझं फक्त एकच तत्व होतं की सर्व लोकांनी चर्च मध्ये असलं For what पाहिजे. purpose they have kept me, I have to fulfill that purpose because for that purpose they have kept over that place, my dear people. आणि माझ्या लक्षात फक्त एकच होतं की जे काय ज्या मंडळीने मला कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी मीटिंग साठी पाठवलं, तेच उद्देशाने मी त्यांना सर्वांना चर्च मध्ये आणले. I mean, it was like Saturday, Sunday and Monday, it was as usual meeting in that organization, my dear people. जसं त्या मंडळीमध्ये शनिवार, रविवार, सोमवारी तर सभा असायची. Tuesday, there one more day we have to, some work was the important work, I used to be in the church. आणि मंगळवारी मग खूप महत्त्वाची कामं असल्यामुळे मला चर्च मध्ये राहावं And लागायचं. that evening time, it was, I used to take 2 meetings from like Aungao and Aund Road, my dear people. आणि मग मंगळवारी संध्याकाळीच मी त्या ठिकाणी औंध गाव आणि औंध रोडला मी 2 मीटिंग घ्यायचो. 5 to 6 and 7, 8 to 9. Like I used to adjust myself, my dear people. आणि मी स्वतःला त्या ठिकाणी ऍडजस्ट करून संध्याकाळी 5 ते 6 मग 8 ते 9 अशी 2 मीटिंग Then घ्यायचो. come on the Wednesday, my dear people. आणि मग बुधवार यायचा. Wednesday we had to go for the more like 1 o'clock at meeting was at Bokil in the meeting over there. आणि मग बुधवारी मी 1 वाजता बोफकेल या ठिकाणी I जायचो used to मीटिंग pray and I साठी. go over there. मी प्रार्थना पूर्वक मग त्या I ठिकाणी preach जायचो and pray over there. आणि मी त्या ठिकाणी संदेश गाजून मग प्रार्थना केली. Finishing that to 2:30, then I just move from there and I come to the Chinchwad in Anand Nagar, my dear people. आणि त्या ठिकाणी 2:30 वाजता पूर्ण मीटिंग संपून मग मी आनंद नगरला यायचो. Oh, from there Anand Nagar I used to preach to 5:30, my dear people. आणि चिंचवड आनंद नगर या ठिकाणी मग 5-5:30 पर्यंत त्या ठिकाणी संदेश And I द्यायचो. finished at Anand Nagar in Chinchwad at 5:30. I used to move to the Nigadi to the preach the gospel, my dear people. आणि मग 5 ते 5:30 आनंद नगरची मीटिंग संपूर्ण मग त्याच्यानंतर मी पुढे निगडी या एरियात The जायचो. Nigadi I used to preach, my dear people. मग निगडी या एरियामध्ये संदेश And then गाजवायचो. after finishing the Nigadi meeting till 6:30 till 7 o'clock, my dear people, from there I used to move to Dev Road, my dear people. आणि मग त्या ठिकाणी निगडी एरियामध्ये 6:30 ते 7:30 पर्यंत मी मीटिंग घेऊन त्याच्यानंतर मी पुढे अजून देवरोडला I used जायचो. to go and take the meeting in the Dev Road area. आणि देवरोड या एरियामध्ये सुद्धा मीटिंग It was घ्यायचो. finished at 10:30 and I used to come home at 11 o'clock, my dear people. आणि मग त्याच्यानंतर 10:30 ला देवरोडची मीटिंग संपायची. मग मी नंतर रात्री 11 वाजता In a घरी day, यायचो. it was 4 meetings, my dear people, changing every area from Bobkhel to Chinchwad to Nigadi and then to Dev Road, my dear people. अशा प्रकारे माझ्या प्रियानं बोफकेल पासून आनंद नगरच्या नंतर निगडी मग देवरोड असे मी एका दिवसामध्ये 4 मीटिंग मी घ्यायचो. Then this comes on the Thursday, my dear मग people. नंतर गुरुवार Why यायचा. am I saying I'm changing my day? It's so important when you do this.
The anointing increases. God helps us. That God has when we in the God's plan, God uses more and more for His glory, my dear people. मी तुम्हाला सर्वांना हे सर्व का सांगत आहे की कारण ज्यावेळेस तुम्ही असं करता त्यास अभिषेक वाढतो व परमेश्वर आपल्याला मदत करतो आणि तो वापरून पण Because I घेतो. see many people, they want in the comfort zone and they want to do many things. I tell you, if you will have a passion, you will never be in the comfort zone. You're out of the comfort zone and you will serve the Lord, my dear people. You'll go and serve the people. Hallelujah. कारण माझ्या प्रियानं मी पाहिले असं जे की लोकांना भरपूर सेवा करायची आहे, पण जर तुमच्यामध्ये तो आवेश पाहिजे तर तुम्ही आरामदायी जीवन सोडून तुम्ही बाहेर जायला पाहिजे, तेव्हा तुम्ही असं काम करू शकता. Hallelujah. Amen. Amen. And then it comes on the Thursday, my dear आणि people. मग गुरुवार यायचा. Amen. Thursday, I used to go for the 3:30. That Lonavala local was there. I used to carry that local and I used to reach there 4:30, my dear people. आणि मग मी Sorry, 2:30 some local. 2:20 it was local, my dear people. म्हणजे गुरुवारच्या दिवशी दुपारी 2:20 काही लोकल होती त्यावेळेला, तर मग मी इथून मग तिकडे 3:30च्या दरम्यान मी पोहोचायचो लोणावळ्याला. And I used to take meeting at Lonavala, my dear people. आणि मी लोणावळ्याला देखील मीटिंग घ्यायचो. Amen. I had to finish off that till 6 o'clock. आणि 6 वाजेपर्यंत तिकडची Some मीटिंग 6, घ्यायचो. 6:15 that was from the local again there, my dear people. आणि पुन्हा 6:15च्या दरम्यान तिथून एक लोकल होती. Amen. And I catch the local again. I get down at Chinchwad, my dear people. आणि 6:15ची ती लोकल पकडून मी पुन्हा चिंचवडला उतरायचो. And from there, one brother used to come and receive me, and I used to go for the Thergao, and I used to take the meeting at Thergao from 7:30 till 9 o'clock, my dear people. आणि माझ्या प्रियानं चिंचवडला मला एक ब्रदर यायचे न्यायला, त्याच्यानंतर तिथून मी थेरगावला जायचो आणि मग 7:30 ते 8:30 9 I used to पर्यंत pray over there all the till it comes at 10, 11 o'clock, my dear people. आणि मग त्या ठिकाणी मीटिंग घेऊन सर्व लोकांसाठी प्रार्थना करूच तर मग जवळ 10:30 11 वाजायचे. Come home late night, my dear आणि मग people. रात्री घरी फार उशिरा. Last day, the Friday. मग नंतर शुक्रवार Again, one meeting at Fugewadi in Dapodi, my dear people. आणि मग नंतर पुन्हा फुगेवाडी दापोडीमध्ये मीटिंग घ्यायचं. 9 meetings in a week. एका आठवड्यामध्ये 9 सोल 3 मीटिंग meeting attending Saturday, Sunday, and Monday. आणि पुन्हा चर्चची सभा शनिवार रविवार I सोमवार never ते was पण in मी my घ्यायचो. home in comfort zone. I was always out of the home and serving the people, my dear people. Hallelujah. आणि मी कधीही स्वतःच्या घरामध्ये असं आरामदायी जीवन असं मी जगलो नाही. मी नेहमी लोकांच्या गर्दीमध्ये समवेत And असायचो, I की सेवा tell you, करायचो. there was a pinch in my pocket, and I know what I go through. But God was always blessing me somehow. The petrol, my vehicle was horrible. It was not running unless and until I have to kick 20 kicks to that bike, my dear people. That is also one of the brother who gave from that scrap, and I repaired it, and I do done in the ministry, and I have to, unless and 20 kicks, my leg used to pain, and I used to do with that bike and serve the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियानो सर्व मीटिंग्स घेण्यासाठी माझ्याकडे पैशांची देखील अडचण होती. म्हणजे मला चिमटा बसायचा अशी अडचण असताना देखील मी पोहोचायचो. आणि मला एका भावाने म्हणजे भंगारातून एक गाडी दिली होती. ती गाडी मी त्या ठिकाणी वापरायलो. म्हणजे ज्यावेळेस मी 20 किक मारले तेव्हाच ती गाडी चालू व्हायची. अशी परिस्थिती असताना देखील मी सर्व मीटिंग पर्यंत पोहोचायचो. Rain, anything, I never had been home. I was in the area for the people. Why? The people, God, they always has kept me for that purpose, and I used to bring all the people into the church, my dear people. मग कोणताही त्या ठिकाणी ऋतू असो, पावसाळा जरी असेल तरी मी लोकांच्या ठिकाणी पोहोचायचो. का? कारण की ज्या मंडळींनी मला ज्या उद्देशाने ठेवलेले मला ते उद्देश पूर्ण If you करायचे. know what purpose you are kept on this earth, you will never be in the comfort zone. You'll always come out of the comfort zone, and God will give you the comfort. When you preach, you will be happiest person on this earth. Oh, I have done my part, and God will honor you, my dear people. आणि माझ्यापर्यंत तुम्हाला एकदा का समजलं की तुम्हाला पृथ्वीवरती कोणत्या उद्देशाने ठेवलेले, तुम्ही तो उद्देश तुम्ही पाळला तर तुम्हाला फार आनंद वाटेल त्याची सेवा करण्यासाठी. Everything is there, serving is nothing. If nothing is there, you serve. That's a great joy comes, my dear people. म्हणजे सगळं काही आहे आणि तेव्हा तुम्ही सेवा करता त्यात काय एवढा मोठा आनंद नाहीये. पण ज्यावेळेस तुमच्या काही नसताना तुम्ही सेवा करता त्यात खूप मोठा When आनंद the आहे. pinch comes, that times really ministry starts, my dear people. जेव्हा चिमटा बसतो तेव्हा खरी सेवाची I सुरुवात होते. never cried, never grumbled in my life. I never complained in my life. I always kept in me, Lord, I am looking to you and I am ready. I never said no to any work of my that mentor of I always in my sickness, in my problems, in my things. If they call me or not call me, I should be there in the present because that is my work, that is my passion. Looking to Christ, what God has kept me on this earth, I want to do that work, my dear people. आणि माझ्या प्रियानो माझ्या सेवेमध्ये माझ्या लीडरच्या अधीन असायचो मी त्या ठिकाणी. मी कधीही त्या ठिकाणी कुरकुर केली नाही, कधी रडलो नाही, कधी तक्रारी केली नाही. मला त्यांनी फोन करो बोलव किंवा न बोलव, पण माझं जे काम होतं त्या ठिकाणी मी वेळेतच करत होतो. Yes, my dear people. होय माझ्या प्रियांनो, God
not kept me there, oh my dear people. आणि परमेश्वराने मला त्या ठिकाणी ठेवलं He नाही, lifted me. मला अजून उंच He केलं, lifted me more and more. मला जास्तीत जास्त उंच When केलं. it was my pinch in my pocket, my dear people, God removed that pinch from my pocket. Hallelujah. आणि ज्या ठिकाणी माझ्या पाकिटाला नेहमी चिमटा बसायचा, परमेश्वराने तो चिमटा ते काढून I टाकला. tell you, the day came, I was to always look to the people where the things come, but I tell you, now it's a thing where I say, oh, where I can bless the people. Hallelujah. आणि असा चिमटा परमेश्वराने तो काढला की ज्या ठिकाणी मी लोकांसाठी आशीर्वाद बनू शकलो आणि लोकांना मी आशीर्वाद देऊ Yes. शकलो. That is the burden God gives me, my dear people. आणि मग परमेश्वराने What मला I ते have वजन gone दिलेलं through, आहे. I want to encourage you. Nothing is there. It's all temporary. The problems are there. Many problems come. The family problems comes. Many problems comes, my dear people. But when your eyes is on God, when you serve with the wholehearted, with the full of zeal, I tell you, nothing will stop to receive your supernatural blessings in your life, and you will see that you will never be the same, but you will be the different in the Lord, and God will honor you, and He will give you all the desire of your hearts. आणि माझ्या प्रियांनो, जर कोणतीही परिस्थिती कितीही बिकट जरी असेल, पण जर तुम्ही पूर्ण आवेशाने त्या ठिकाणी देवाची सेवा करताय, पूर्ण एकाग्रतेने देवाकडे तुम्ही पाहताय, तर परमेश्वर तुम्हाला अलौकिकरित्या आशीर्वादित करेल, तुमची परिस्थिती बदलेल. I am not at home, my dear. My mind is always out. Though this time is such a situation, the people get fear, but I am always ready to go and serve the Lord, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो, मी कधीही घरी राहिलो नाही, माझं मन नेहमी बाहेरच असायचं. फक्त आता ही जी परिस्थिती आली जरी घरी राहण्याची, पण तरी या परिस्थितीही मी घरी नाहीये. जे लोक बोलत मी जाऊन त्यांच्यापर्यंत I पोहोचतो go and pray. आणि मी जाऊन प्रार्थना करतो. God is with us. परमेश्वर आपल्या सोबत आहे. Change the networks, change the situation, change every places. You where because where you go, there the network starts and the people will attract you, my dear people. कारण माझ्या प्रियांनो, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यासाठी आपल्याला ठिकाण बदलायलाच पाहिजे आणि त्यावेळेस मग आपण त्या ठिकाणी पोहोचू From शकतो. there you then fourth place you move to the fifth place, my dear people. आणि मग चौथ्या ठिकाणाहून नंतर येशू त्याकडे पाचव्या ठिकाणी That's what आला. in Matthew 8:28 says, my dear people. आणि मग मत्ते 8:28 सांगत And आहे. when he has come to the other side into the country of the Gerasenes, and they met him, two possessed devil coming out of him, the tomb exceedingly furious, so the man might pass by the way. आणि मग त्या ठिकाणी मत्ते 8:28 सांगत आहे, मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते, त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य Amen. नव्हते. Now, what happened? The Bible says he came to other side. From the boat, he came to the other side. When he came, what he saw there the two possessed man. Amen. Amen. Possessed with the devil. Amen. When you read in the 29 says, Jesus, you the Son of God, have you come here to torment us before the time? See that what the devil says. आणि माझ्या प्रियाने येशू त्या ठिकाणी नावेतून म्हणजे तो दुसऱ्या बाजूला म्हणजे पलीकडे गेला आणि त्या ठिकाणी येशूने काय पाहिलं की दोन भूतग्रस्त होते आणि ते 29व्या वचनामध्ये ते भूतग्रस्त काय म्हणाले, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला का पिडावे See that सांगलास? when you go there every bondage is broken, my dear people. आणि म्हणून माझ्या ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता तर प्रत्येक बंधन Many तुटलं a times जातं. I've seen the people who don't want to go, how I can go, they look the problem. I tell you, go. You see the people there, the things will change. The devil will be be not there because of the presence. You go and pray and go, the things will change in their lives, my dear people. अनेक वेळेला मी पाहिले की असं म्हणतात की कसं जायचं, काय करायचं हे ते, पण मी सांगतो माझ्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जा, देवाचं सानिध्य त्या ठिकाणी कार्य करा आणि ते सर्व बंधनं तुटली जातील. Jesus was constantly arising, departing, going to a new places, my dear people. कारण येशू जे नेहमी प्रत्येक ठिकाणाहून उठून एक ठिकाण नाही तर अनेक ठिकाणी येशू पोहोचत होता, लोकांपर्यंत Amen. पोहोचत He होता. sought to be around a new people. Hallelujah. आणि येशू नेहमी नवीन लोकांच्या शोधात होता. खूप महत्वाचं आहे. He sought, how can I be in the new people? Hallelujah. आणि नेहमी लोक येशू हेच पाहायचं की मी कसं काय नवीन Yes, लोकांच्या मध्ये disciples, you are असेल. taking the meetings, you have see how the new people will come into your new meeting. First, have to be then the prayer and the sacrifice you need, my dear people. You think, oh, I'm taking one meeting, only that family is coming. Oh, no. You have to pray hard how the neighbor can come, how the new people can join
to that thing that you have to sort as Jesus sought, my dear people. आणि जसं येशूने माझ्या प्रियानं नवीन लोकांचा शोध नेहमी येशू घ्यायचा, तशाच पद्धतीने आपण स्वतः देखील लीडर या नात्याने आपण प्रार्थना केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की नाही एक मीटिंग आहे ना, बास झालं, ते कुटुंब येते तेवढंच नाही तर आपण काय पाहिलं पाहिजे, शेजारचे येऊ देत, अजून नवीन लोकांची भर मीटिंग मध्ये कशी पडेल आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं Amen. पाहिजे. He discussed his teaching with many types of the people of varied background, my dear people. आणि येशू नेहमी त्याचं जे शिकवण द्यायचा लोकांना, अनेक प्रकारच्या लोकांबरोबर येशू संभाषण Amen. करायचा. Some people will not come where you are. You have to be there, home, the town, to be the environment, my dear people. म्हणजे काही लोक तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, पण तुम्हाला त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याच वातावरणात जाऊन तुम्हाला पोहोचायचं, त्यांना भेट द्यायचं. Hallelujah. That is the most important thing, as Jesus did, my dear people. आणि हे महत्वाची जी गोष्ट जी प्रभू येशू I mean, ख्रिस्ताने that was केली. once Jesus told to the disciples, my dear people, to go to the upper room. Hallelujah. आणि त्या ठिकाणी मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की माडीवरच्या खोलीवरती Amen. जावा. They were very tired and until they received the marvelous experience of the Holy Spirit. आणि त्या ठिकाणी ते फार दमलेले होते, कारण जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा अनुभव मिळालेला Amen. नव्हता. Amen. And he told 500 and 380 obeyed him. Hallelujah. आणि तो म्हणाला की त्या ठिकाणी 500 आणि 380 लोकांनी त्याची आज्ञा पालन केली. Amen. He told to 500 त्यांनी त्या 500 लोकांना सांगितलं, this and 380 obeyed him. म्हणजे 500 लोकांना सांगितलं आणि 380 लोकांनी त्याची आज्ञा पालन Amen. केली. Even after they had observed his resurrection, my dear people, म्हणजे जोपर्यंत त्यांनी त्याचं पुनरुत्थान पाहिलं नाही his तोपर्यंत miracle life, त्याचं म्हणजे चमत्कारिक जीवन, what we see, what we learn. मग आपण काय पाहतो, काय शिकतो. Only 120 out of 500 actually followed the instruction, my dear people. पण त्या 500 पैकी फक्त 120च लोक त्या ठिकाणी बरोबर येशूच्या मार्गावरती On चालत the होते. day of Pentecost, they all received the Holy Spirit. Hallelujah. 50व्या दिवशी त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने ते भरले गेले. Amen. आमेन. That was those who are willing to go to different place. That means the upper room. Many people were saved. Many people followed Jesus. But how many went to the different place? That is the upper room. That is where Jesus was calling. Come on, go there. The Holy Spirit came. They all came. 120 people, and they were filled with the Holy Spirit, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, म्हणून त्या ठिकाणी 500 लोक येशूच्या मागे चालणारे होते, बरेच लोक होते, पण त्या ठिकाणी किती जण स्वीकारणारे होते? फक्त 120 लोक. आणि तेच आहे ते म्हणजे आपल्याला वरती त्या ठिकाणी माडीवरच्या खोली Change, we have to come out, my dear people. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बदल करायचा आहे. Amen. To receive the marvelous outpouring of the Holy Spirit, we need to come out the comfort zone, and God will use you, my dear people. आणि अलौकिक त्या ठिकाणी पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी आपल्याला पोहोचायचे, त्यावेळेस आपण आपल्या जीवनात तो बदल होतो. Being at home, nothing will work, my dear people. घरात राहून काहीच घडत नाही. Amen. Amen. You have to come out, trust God, and come out, my dear people. तुम्ही देवावर विश्वास ठेवून बाहेर या माझ्या प्रियांनो. Amen. You can see just the time of this. The time is such a worst time, my dear people. Like we see all the world is the lockdown, but the people see the police is outside. The worker of the who making the roads, they are outside. But all the people who are there working, they are at home, and we are fearing. They are working, but we are fearing. How much poor thinking of our life, my dear people, and we cannot reach to the people. Hallelujah. आणि माझ्या प्रिय आताची जी परिस्थिती फार ती दुर्बळ आहे की आपण जसं पाहतो की आता आपण लोकांना असं म्हणजे आपण घरात बसतो आणि आपण म्हणजे भीती बाळगतो की कसं होईल. पण जर तुम्ही बाहेर पाहिलात तर पोलिस काम करत आहे, जे सर्व कामगार आहेत ते काम करत आहे, पण आपण दुर्दैवाने आपण स्वतःवरती किवाळून आपण घरी बसतो And we fear. आणि आपण घाबरतो. Why they don't fear? त्यांना भीती नाही. See, if you see the calculation of the ratio, my dear people, it is like normal. Like thousands raised to 1 is dying, my dear people. That is the ratio. That is the common thing as usual it was. But such a situation as created and the believer also, they are in such a situation. How I can come out and how can I go and take the soul meetings or the meetings, my dear people. And they are with a fear. I tell you, God is there. According to Psalms 91, 10 and 11, we claim, my dear people, and He has done on the cross of Calvary everything for our life, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं आपण पाहतो की त्या ठिकाणी त्यांना काही भीती नाहीये का, पण तरी ते लोक त्या ठिकाणी बाहेर आहेत. पण आपण विश्वासू या नात्याने आपण नेहमी भय बाळगत राहतो. पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं की जसं परमेश्वराने आपल्याला स्तोत्रसंहिता 91, 9 आणि 10 मध्ये त्याने अभिवचन दिले आणि त्याने सर्व गोष्टींचं मोल देखील मोजलेलं आहे 10 आणि 11 मध्ये. Amen. Amen. Hallelujah. So it is very important, my dear people. म्हणून हे फार महत्वाचं आहे माझ्या प्रियांनो How many will receive the Holy Spirit? की किती जण पवित्र आत्मा I स्वीकारतात. am giving the message, but how many serving the Lord?
मी तर संदेश देतो पण किती जण How सेवा many करतात? come in the passion? किती जण आवेशाने I've seen the येतात? people, many a times we counsel them, we can give the best to them, we can spend time, but still they are the same, they don't want to change. We cannot do nothing, my dear people. That is why Jesus also said, 5,000 people were there, then 380, then how many people were there? Only 120 people were gathered in the upper room, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं आपण देखील जसं मी पाहतो की अनेक लोकांना सल्ला देतो, त्यांना चांगलं मार्गदर्शन देतो, त्यांना वेळ देतो, पण तरी त्यांचा जर बदल नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. येशू देखील त्या ठिकाणी अगोदर 5,000 लोकांच्या समेत होता, नंतर त्या ठिकाणी 380 लोक होते, पण माडीवरच्या खोलीमध्ये किती लोक जमले होते? फक्त 120 लोक होते. Actually, how many shook the nation then? मग किती लोकांनी राष्ट्र हलवलं? Only 12. फक्त 12. Hallelujah. That's the mystery, my dear people. आणि हेच रहस्य आहे That माझ्या is प्रियानं. important. We have to do. Jesus did his part. I am doing my part. How many on the fire? It is upon them, my dear people. How to develop their spirit. How to develop. I become a good leader in Christ for and benefit and bring a blessing to the church, which I kept in the. If you look at that, I tell you, God will use everyone for His glory, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं येशूने त्याची भूमिका पूर्ण केली, त्याचा भाग केला, मी माझा भाग करत आहे. बाकी सर्व तुमच्या स्वतःवरती आहे की तुम्ही कशा पद्धतीने घेताय, की तुम्हाला परमेश्वराने ज्या मंडळीमध्ये ठेवले, तुम्हाला कोणत्या उद्देशाने ठेवले ते तुम्ही पहा, ते तुमच्यावर आहे. Hallelujah. I believe this. You got this message, my dear people. आणि मी विश्वास करतो की तुम्हाला संदेश मिळालेला Many आहे. things are, but I'll continue. Like after 1 month, then when things are changed, my dear people, because I want you to understand what is the importance, how you network, how you change the place. As Jesus has changed the place, you need to change the place, my dear people. आणि जसं येशूने माझ्या प्रियाने नेहमी ठिकाण बदलत राहत, तसं आपल्याला देखील ठिकाण बदलत राहायचं आहे. I did my dear people. मी केले माझ्या I am प्रियाने. not just coming and telling you. I did in my life. I shared. It's not. You ask anybody who with me. I tell you, they know my life, my dear people, and I lived. And I have done my part with God, and God knows my heart is clean. I have done anything no wrong in there. But the people who accused me, their God. But my God knows my heart, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी फक्त या ठिकाणी येऊन बोलतो असं नाही, पण मी हे केलेलं आहे. तुम्हाला वाटतं तर जे माझे लोक माझ्या सोबत जे होतील मी त्यांनाही विचारू शकता, पण त्या ठिकाणी काही लोक माझ्या विरोधात होते, त्याच्यामुळे ते सर्व गोष्टी घडल्या. पण माझं हृदय परमेश्वर जाणतो किती स्वच्छ आहे. In that organization, some people were jealous about things, my dear people. म्हणजे त्या मंडळीमध्ये काही गोष्टींसाठी ते लोक ईर्ष्या I बाळगत don't want होते. to go on that, but I want to tell you one thing. You change the places. You have area, given one area. See, in the areas also, there's small, different, small Lakshmi Nagar, so many nagars are there. You can change. See how I can reach to the every places, and the gospel will spread and the people will be saved. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं तुम्ही देखील एरियामध्ये असं तुम्ही जाता तर एकाच जसं चिंचवड असेल तर त्या ठिकाणी अनेक एरिया, आनंदनगर आहे, तुम्ही चिंचवड गावात जाऊ शकता. अशा पद्धत तुम्ही एरियामध्ये तरी जाऊन तुम्ही बदल करू शकता, ठिकाण बदलू शकता. Hallelujah. Should we all just close our eyes and just you want to pray? Just close our eyes and say, Lord, yes, once again, fill me the Holy Spirit, and I want to go and serve the Lord. As Isaiah said, Lord, send me. I am ready. Hallelujah. आणि जसं माझ्या प्रियाने यशया म्हणाला की प्रभू मी तयार आहे, मला पाठव, तशा पद्धतीने आता आपण आपले डोळे बंद करून पवित्र आत्म्याला सांगूया की तुम्हाला भर, जेणेकरून मी पुन्हा जाऊन तुझी मी सेवा He करेन. will fill you right now. तो तुम्हाला आत्ता भरेल माझ्या Just प्रिया. close our eyes, my dear people. आता आपले डोळे बंद करा माझ्या Children, प्रिया. you're not come out of the comfort zone. Come out of your comfort zone and just say, yes, Lord, I am ready. You see how God uses you and blesses you, my dear people. आणि माझ्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत तुमच्या आरामदायी जीवनातून बाहेर आलेले नसाल तर तुम्ही आता बाहेर या, मग तुम्ही पहा की देवबापा तुमचा कसा वापर. That's what that sister from the Nigri. I'm amazed about her work, what she does, my dear people. So many, like, she gives her that proof. Yes, I go and I take the meeting, and the people gather there and they receive the blessings and healings and deliverance, my dear people. आणि माझ्या प्रियाला जसं निगडी या विभागातून जे सिस्टर आहेत, मी चकित होतो की त्या सिस्टर ज्या आहेत प्रत्येक ठिकाणी पोहोचतात आणि त्या मीटिंग घेतात आणि त्यांचं त्या ठिकाणी मीटिंग्स मध्ये वाढ And देखील some करतात. people fear, they don't come out of the house, and also they don't want to take the meeting. I'm amazed, my dear, how it be. If the sister small, like she has a faith in how much we all should have faith. If she can go into that place where nobody goes, she go, how much we should go and take the meetings, my dear people. आणि माझ्या प्रिय असेही लोक आहेत की ज्या ठिकाणी घराच्या बाहेर जायला देखील ते घाबरतात, मीटिंग तर ते घेतच नाहीत. पण जसं आपण माझ्यापर्यंत त्या बहिणीचा विश्वास पहा की ज्या एरियामध्ये लोक पोहोचत देखील नाही अशा एरियात ते जातात आणि त्या ठिकाणी मीटिंग देखील घेतात. त्यांचा विश्वास तुम्ही पहा, What a passion, my dear people. किती मोठा आवेश आहे. Yes, Jesus did same thing, my dear people. होय माझ्या प्रिय येशूने We देखील have to तेच reach केलं. people. येशू नेहमी तिथं पोहोचायचं, आपल्याला देखील We पोहोचायचं. have to all do the same thing. आपल्याला देखील If तेच you want to करायचं. become the real disciples, जर तुम्हाला खरे शिष्य बनायचे आहे,
Come out from your comfort zone. तुमच्या आरामदायी जीवनातून बाहेर या. Go where the people need. That is the networking. How you can do the networking and how can reach the people. Hallelujah. आणि जर आपण आज शिकलो नेटवर्किंग म्हणजे पोहोचणे, मग त्याच्यानंतर जिथं गरज आहे तिथंच तुम्ही बरोबर पोहोचता. Go take the place and just that network. As the mobile towers, they put that one network over there. Place one prayer house or soul meeting. Let that network start from there, and you reach. See how the things and the church grows, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं आपण पाहतो की मोबाईलचं नेटवर्क असं ते प्रत्येक मोबाईलला कनेक्ट करतं, तशाच पद्धतीने एक मीटिंग तुम्ही एका एरियामध्ये ठेवा, तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, मग पहा कशा पद्धतीने चर्चची वाढ होते. Yes, you see the towers, the mobile towers. They all the places where the network is less. They go and make the huge tower upon them, and all that area should get that network very clearly. Hallelujah. जसं आपण पाहतो माझ्या प्रियानं जे मोबाईलचे जे टावर असतात ते प्रत्येक एरियामध्ये ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या प्रत्येक एरियामध्ये जेवढे मोबाईल त्या प्रत्येकाला ते नेटवर्क किंवा जे कनेक्शन आहे ते मिळतं. टावरच नसलं तर कनेक्शन नाही भेटणार. If they kept in one place on the mountain, nobody will get, only few people. But what that company does, the company make the tower, and every area, in every distance, they keep that tower. That should they get the that range, my dear people. तर माझ्या प्रिय जर समजा जर त्या ठिकाणी जर टावरच नसेल तर नेटवर्क कोणापर्यंत पोहोचणार नाही, कोणाला कनेक्शनच मिळणार नाही. जर समजा एका ठिकाणी सर्व डोंगरावर लोकांना ठेवलं त्यांना मिळणारच नाही, पण जसं त्यांनी टावर ठेवलेलं आहे त्याच्याद्वारे जे कनेक्शन पोहोचते तसं आपल्याला देखील पोहोचायचं आहे. तुम्ही तिकडं एक टावर बनवायचं. Open a prayer house, soul meetings, make a tower. People will come. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियांना आपल्याला एक असं टावर बनवायचं, म्हणजे ते सोल मीटिंग असेल किंवा प्रार्थना घर असेल, मग त्या ठिकाणी लोकांचा समुदाय येईल आणि मग लोक भरतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Just close the eyes, my dear people. तर आपण सर्वजण डोळे बंद करूयात You माझ्या all प्रियांनो. receive that anointing. If you have passion, I tell you, 500, 380, and 100, and lastly 120, then the 12, we can see that only 12 disciples shook the nation, and we could read and we could learn from them. Same way. I don't know whom, but if you are there, if you have passion, God will surely use you for His glory, my dear people. आणि जसं माझ्या प्रियाने येशूच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी 500 होते, नंतर 380 आले, मग 120 आले, आणि पण राष्ट्रानं हलवणारे फक्त 12च होते. त्याच पद्धतीने माझ्या प्रियानो, आता मला माहिती नाही की तुमच्यामधून कोण आहे, पण जर तुम्ही आवेशी असाल तर देवबाप्पा तुमचा वापर करून घ्या. I've done my part. मी माझा भाग केलेला आहे, Now it's your part. आता हे तुमचा भाग आहे. I preached what the Holy Spirit told me to preach. I preached, my dear people. जे पवित्र आत्म्याने मला सांगितलं ते संदेश मी I've गाजवला. experienced the help of the Holy Spirit, how it works, and how when you come out, how God blesses us, my dear people. आणि मी अनुभव घेतलाय माझ्या प्रियाने की पवित्र आत्मा कसा आहे तर तो कशा पद्धतीने लोकांना आशीर्वादित करतो. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. Just close your eyes and just lift your hands. If you want to go on your knees, if you want to stand, and just we all just worship and say, Lord, फिर से walk बरसा दे. Hallelujah. तर माझ्या प्रियानो, तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला गुडघ्यावर तुम्ही गुडघ्यावर जावा, खाली बसायचे बसा, तुम्ही उभे राहा, किंवा तुम्ही फक्त तुमचे हात उंच करून तुम्ही स्वर्गाकडे पाणी म्हणा, मला पुन्हा त्या आगीने तू भर प्रभू. I want to be like a disciples. आणि मला शिष्यासारखं And pray बनायचं, like a disciples. मला शिष्यासारखंच मला Don't be like प्रार्थना a lay person now. करा. आता तुम्ही एक साधारण मनुष्यासारखे जगू If you नका. want to do something for God, come on. Kneel down and close your eyes. If you want to stand and say, Lord, touch me right now. And I want to come out my comfort zone and I want to serve. Hallelujah. आणि जर तुम्हाला देवाची सेवा करायची आहे तर आता तुमचे डोळे बंद करा, गुडघ्यावर बसा, आणि तुम्ही देवाला सांगा, प्रभू मला माझ्या आरामदायी जीवनातून बाहेर यायचं आहे, मला तू मदत कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Rabba Shanti. खाली बस शखांती मरी बाबा. He will fill you as you're worshiping. Taken this song, anointing will flow right now. जसं तुम्ही हे गीत गाता, त्याची आराधना करता, तो अभिषेक आत्ता वाहील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Glory, glory, glory. गौरव गौरव तुला प्रभूजी. There is no one like you, Lord Jesus. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही प्रभूजी. You want to walk as you walk, oh Master. आणि प्रभू जसं तू चालला तसं आम्हाला चालायचं. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा मला मदत कर. As you change the place, we also change the place, going to the people and searching for the new people and pray for them, my dear people. जसं प्रभू तू ठिकाण बदलत गेलं तसं आम्हाला देखील ठिकाणं बदलून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. महिमा से तेरे सामर्थ से
just filling you right now. तो आता तुम्हाला भरत आहे. If you're preparing your heart, the Holy Spirit is just filling you right now. जर तुम्ही तुमच्या हृदयाची तयारी करत आहात, आता तुम्हाला पवित्र आत्मा भरत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's just filling you right now. तो आता तुम्हाला भरत आहे. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. उस हवा को छूने हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले करते हैं प्रार्थना तुझसे. Just flowing in your life right now. आता तुमच्या जीवनामध्ये वाहत आहे. उस हवा को छूने हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले करते हैं प्रार्थना तुझसे तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. हालेलुया. पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा. He's touching you right now. तो आता तुम्हाला Every स्पर्श devil in the करतो. name is holding the people right now, their mind, body. Leave in Jesus' जो name. सैतान लोकांचं जीव शरीर आत्म्याला धरून ठेवतो आणि धमकावतो, Putting सोड the fear येशूच्याच नावात. about many things. Leave in Jesus' name. जे अनेक गोष्टींचा भय त्यांच्यामध्ये घालत आहे, त्याला धमकावतो, सोड Lord, येशूच्याच I नावात. pray. Let the fire come and let them know that yes, I have to go and preach. I have to not remain in my comfort. But God said I have to come out of the comfort and we need to serve the Lord, my dear people. आणि प्रभू तुझी अग्नी येऊ दे आणि त्यांना परमेश्वर भरू दे, जेणेकरून त्यांना समजेल परमेश्वर की त्या ठिकाणी लोकांची गरज त्या ठिकाणी ते पोहोचतील परमेश्वर आणि त्यांच्या आरामदायी जीवनातून ते बाहेर He येतील. will touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करेल. Receive the anointing right now. आता अभिषेक Receive स्वीकारा. the touch of God right आता now. देवाचा स्पर्श स्वीकारा. Oh, Jesus. धन्यवाद येशू. बदल दे मेरे मन को दे आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग पे चला हमको. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Oh, Rabba Shanti, बदल दे मेरे मन को दे आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग पे चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. Receive the touch. आता देवाचा स्पर्श स्वीकारा You माझ्या. want to serve? Lift your hands. Say, Lord, I want to serve you. Send me. I am ready, Lord. जर तुम्हाला देवाची सेवा करायची तर आपले हात उंच करून प्रभूला सांगा, होय प्रभू मला तुझी सेवा करायची, तू मला पाठव. He's touching you right तो now. आता तुम्हाला स्पर्श Receive करायचा. the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Don't worry about what your situation. See that how you can serve. Serving is not at home. Serving when you say, yes, Lord, I want to serve you. It is not inside the house, in the comfort zone. You have to come out of and midst of the people. Then you can say, yes, I am serving the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, मग तुम्ही आता जिथे कुठे तुमची परिस्थिती काहीही असेल तरी तुम्ही तुमच्या त्या आरामदायी ठिकाणातून बाहेर या, कारण ज्या ठिकाणी लोकांची इच्छा आहे किंवा गरज आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा तुम्हाला पोहोचवेल.
Spirit. The Holy Spirit is telling right now. आता पवित्र आत्मा तुम्हाला भरत आहे. He is so much important that you should say, yes, my presence is important in every place. If you think that way, God has a plan for you right now. आणि माझ्या प्रिय ज्यावेळेस तुम्ही असा विचार करता की नाही मला त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या जीवनात त्याची योजना पूर्ण करेल. If you say, yes, what is my work there? Nothing is work. I tell you, you will stop your blessings. You will going backwards from your where God is serving, my dear people. आणि माझ्या प्रिय तुम्ही असं म्हणताय ना त्या ठिकाणी मला जाण्याची गरज नाहीये, माझं काही त्या ठिकाणी काम नाहीये, त्याचा अर्थ तुम्ही मागे जाताय माझ्या प्रिय आणि तुम्ही देवाच्या कारण मागे And जाताय. because of any situations of your hurt feelings, I tell you, you are not a leader then, my dear people. आणि जर कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा तुमच्या हृदयामध्ये काही दुखणं तुम्ही असं म्हणजे काही त्या ठिकाणी खेद झाला असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही मागे जात असाल त्याच्यात तुम्ही लीडर नाही माझ्या My प्रिय. dear people, leader stands every place. माझ्या प्रियानो लीडर प्रत्येक I have ठिकाणी done in उभा my part, my dear people. मी माझा भाग केलाय Many माझ्या people प्रिय. ignored me. अनेक लोकांनी माझ्यावर दुर्लक्ष Many केलं, people have harassed me. अनेक लोकांनी But माझं I was in there. I was listening. I was hearing what they say. But I stood in their midst and I stand there. My heart was there because God knows my heart, my dear people. अनेकांनी मला त्या ठिकाणी त्रास दिला पण तरीही मी त्या ठिकाणी उभा राहायचो कारण परमेश्वराला माझं हृदय माहित होतं आणि मी त्या ठिकाणी कार्य करते. My dear people. तर माझ्या A प्रिय good leader, a good disciple will always be because he knows, oh, my importance is there and I will there and I will go. Hallelujah. आणि माझ्या प्रिय जे चांगले शिष्य आहेत, चांगले जे लीडर आहेत, त्यांना त्यांचं महत्त्व कळतं की हो मला त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, माझी गरज त्या ठिकाणी आहे आणि ते त्या ठिकाणी Don't पोहोचतात. worry about your situations, my dear people. तुमच्या परिस्थितीबद्दल विचार करू नका माझ्या प्रिय. Look to the heavens. स्वर्गाकडे पहा. When Jesus came in this world, his situation was not all the time good, my dear people, but he knows my heavenly Father, he has with me because he has to complete what he has given the task in his hand, my dear people. आणि माझ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली आला ज्यावेळेस तो पृथ्वीवरती होता त्यावेळेस त्याच्या प्रत्येक वेळेला सर्व परिस्थिती चांगली होती असं नाही, पण त्याची नजर येशू ख्रिस्ताची नजर नेहमी पित्याकडे होती की माझ्या पित्याने जे मला काम दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं. होय माझ्या मला प्रभूने ठेवलंय, कुठलंही सिच्युएशन आलं तर काय होणार नाही, प्रभू तुमच्याद्वारे काम करू. He will do it from you, but unless until you stand for his glory, my dear people. जोपर्यंत तुम्ही उभे राहत नाही त्याच्या गौरवासाठी तोपर्यंत तो तुमचा वापर करा, त्यामुळे तुम्ही उभे राहा. माझ्या In my प्रियाने life, माझ्या जीवनात in my high temperature of 101 degree, I have drive the vehicle. I have done 5 days I suffering from high fear. Still I was ministering to that man of God. I never said nothing of my problem, but I said how can my importance is there, and I did. That man of God should not have any problems, my dear people. माझ्या प्रियानो जसं मी अगोदरच्या मंडळीमध्ये सेवा करत असताना 5 दिवस त्या ठिकाणी मला 101 चवळ ताप होता, पण तरी मी कधी त्या देवाच्या सेवकाला सांगितलं नाही म्हणलं कारण मला माझं महत्त्व माहिती होतं की त्या ठिकाणी त्या सेवकाला मी नडतं बनू नये त्यांच्या सेवेमध्ये. मी त्या ठिकाणी गाडी And जाईल from his presence I might go and take rest. No, my dear people. What task God has given, I did the task, my dear people. असं कधीच घडलं नाही की मी जाऊन आराम केला माझ्या प्रेरणेवर, पण त्या ठिकाणी जे मला काम दिलेलं होतं मी ते नेहमी पूर्ण So केलं. many experiences I have, my dear people. अनेक अनुभव आहेत माझ्या I प्रिय. want to tell you and want to encourage you all, my dear people. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, प्रोत्साहित करू इच्छितो. God is with us. परमेश्वर आपल्या If सोबत you have आहे. passion, God takes care of our situation. जर तुम्ही आवेशी असाल तर परमेश्वर परिस्थिती God करते. will take in your situation will never be the same unless and until you walk second mile, my dear people. जोपर्यंत तुम्ही 2 मैल चालत नाही तोपर्यंत परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार नाही. Receive the anointing and blessing. आता अभिषेक स्वीकारा आणि त्याचं सामर्थ्य. Receive the touch right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. I pray, Lord, everyone who's listening already, Lord, I pray you touch them and use them mightily for your glory, O Master. आणि प्रभू मी प्रार्थना करतो जे कोणी ऐकत आहे पाहत आहे ते स्वीकारत आहे की त्यांना स्पर्श कर प्रभूच्या. Thank you, Jesus. धन्यवाद. Bless everyone who's sick, those with problems. Everyone you bless them, heal them, and you deliver them. आणि प्रभू मी प्रार्थना करतो जे आजारी आहे जे त्रासात आहे ते प्रत्येकाला तू आरोग्य दे, All सुटका the दे, problems in मोकळं their कर. life will be solved in Jesus'
Jesus' name. येशूच्या नावात सर्व त्रास निघून जाऊ दे. Every fever be leave in Jesus' name. सर्व ताप निघून जाऊ दे. Financial problems leave in Jesus' आर्थिक name. त्रास निघून जाऊ दे. Every problem be gone in Jesus' name. येशूच्या नावात सर्व त्रास निघून जाऊ दे. Thank you, Master, धन्यवाद for touching people. लोकांना स्पर्श All करण्यासाठी. glory to you, Lord. सर्व गौरव तुला प्रभू. All glory, Lord. तुला प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed. मी विश्वास आहे तुम्ही सर्वजण I आशीर्वादित believe you झाले got the message. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला संदेश देखील मिळालेला आहे. My dear people, तर माझ्या प्रियांनो serve God. देवाची सेवा It's a करा. great joy. खूप Hallelujah. मोठा आनंद आहे. There's a great joy. मोठा आनंद Never आहे. say no to anything in your life. That is the most. If you start saying no, I tell you that no will take you back. And I tell you somebody will go come in front. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियानं कधीही नाही असं म्हणू नका, कारण जर तुम्ही नाही म्हणताय तर दुसरं कोणीतरी तुमचं ठिकाण गेलं तुम्ही माघारी जाताय माझ्या. Because God has to do His kingdom work. Because He will replace anybody, anytime, any moment, my dear people. कारण माझ्या प्रियानं परमेश्वर तर त्याचं काम करून घ्यायचंय, म्हणून परमेश्वर नेहमी रथबदली करू शकतो. आपल्यासाठी परमेश्वर As Isaiah थांबत said, Lord send me, I am that means you're ready. If you're ready, then don't say no, my dear people. आणि जसं माझ्या प्रियाने यशा म्हणाला की होय प्रभू मी तयार आहे, मला पाठव, तसं आपण पण बोललं पाहिजे. नाही तर आपण Don't म्हणायचं worry हो. about situation. God is there. God will bless you. God will give everything of your desire of your heart. तर Hallelujah. माझ्या प्रियानं परिस्थितीकडे पाहू नका, तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित कर, तुमच्या हृदयातील प्रत्येक इच्छा God bless you. We will all come next week with a new message. Still then, God bless you all. तर आपण सर्वजण पुढच्या शुक्रवारी भेटूयात नवीन संदेशासहित. तोपर्यंत देवपा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 36
97325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 00000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.